नमस्कार, हिमप्रियाज फूड लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे. मटरचा सीझन आलेला आहे, तर मग आपण हॉटेल स्टाईल आणि धाबा रेस्टॉरंट स्टाईल मस्तपैकी मटर पनीर बनवूया. कशी दिसते पहा. मग ही कशी रेसिपी आपण बनवायची ती पाहूया. एकदम रेस्टॉरंट स्टाईल आणि धाबा स्टाईल लागते. इतकी सुंदर लागते ना, आहा, खूप सुंदर लागते आणि टेस्टी, एकदम मजेदार. तर तुम्ही करून पाहतील ना? चला तर मग आपण पाहूया कशी बनवायची. त्यासाठी आपण टोमॅटो 5 ते 6 मीडियम साईजचे घेतलेले आहेत, रफली चॉप आहेत. त्यात हिरवी मिरची 1, अद्रक 1 इंच घेतलेला आहे, त्याचा आपण पेस्ट बनवून. एका पॅनमध्ये मी 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्यात मी हिरवी मिरची आणि अद्रक चॉप केलेला आहे, तुम्ही जुलियन्समध्ये सुद्धा कापू शकता. आणि त्यात मी आता पनीर तळून घेते आहे. असं आपण तळलं ना की पनीरला एक चांगला फ्लेवर येतो, म्हणून आता आपण पनीरचे क्यूब त्याच्यामध्ये आपण तळून घेत आहोत. थोडंसं शॅलो फ्राय करते आपण. अशा पद्धतीने आपण पनीर तळून घ्यायचे आहेत. आता आपण साईड पलटून घेऊया, दुसऱ्या साईडने असे तळून घेऊया. आता आपले पनीर तळून झालेले आहेत, आपण एक साईडला काढून घेऊया. ज्यात आपण पनीर तळलं ना त्यातच आपण मी 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात आता हिरवी मिरची टाकलेल्या आहेत. कोथिंबीरचे देठ असतात ते बारीक चॉप करून टाकलेले आहेत. इथे आता अद्रक लसणाची आपण पेस्ट घेतलेली आहे 1 टेबलस्पून, ती चांगली परतून घेऊयात. या पद्धतीने तुम्ही जेव्हा मटर पनीर बनवतील ना तेव्हा इतकी सुंदर लागते ना, खूप छान लागते. आता त्यात आपण काळी वेलची घेऊया, जी मोठी मसाला वेलची असते ती, तमालपत्र आणि 1 इंच आपण दालचिनी घेतलेली आहे आणि 3 ते 4 कापलेले आपले बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. ते आता आपण चांगले परतून घेऊया. आपले कांदे असे चांगले आता परतले गेलेले आहेत. थोडेसे अजून परतून घ्यायचे आहेत. थोडंसं तांबूस असं गुलाबी तांबूस असं कलर आलं ना, अशा पद्धतीने कलर आला की आपण त्यात टोमॅटो पेस्ट टाकून घेऊया. आणि काजूची पेस्ट टाकायची असेल ती टाकायची. याच स्टेजला तुम्ही काजूची पेस्ट टाकू शकता. मी याच्यावर ऑप्शनल तुम्हाला मी एक नंतर पुढे मी सांगते काय ऑप्शनल केलं आहे ते. मी काजूची पेस्ट टाकलेली नाही आहे. आता हे चांगलं परतलं गेलं की त्यात आपण जिरा पावडर, लाल मिरची पावडर, कोरिएंडर पावडर म्हणजे धणा पावडर, हळदी, गरम मसाला आणि बेसन हे घेऊन आपण चांगलं परतून घ्यावं. जेव्हा आपण चांगलं परतून घेतो ना तेव्हा मसाल्याला आपले स्पायसेस जे आपण टाकलेले असतात त्यांना एक चांगला फ्लेवर येतो आणि तोच फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरतो. इथं चांगलं तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊयात. थोडंसं मीठ टाकलंय चवीनुसार. तुम्ही पाहू शकता आता थोडं 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 तेल सुटत चाललेलं आहे. थोडंसं अजून आपण भाजून घेऊया. अशा पद्धतीने आपलं मसाल्याला थोडा तेल सुटलेला पाहिजे. ज्या वेळेस आपलं तेल सुटतो तेव्हा आपले मसाले चांगले भाजून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने दिसायला लागलं की समजून जायचं आपला मसाला आपला चांगला भाजलेला आहे. आता आपण इथे हिरवे मटार टाकूयात.
मटार आता आपण चांगले परतून घेऊयात. मटार आपले चांगले परतून झाले की त्यात आपण गरम पाणी टाकूयात. थंड पाणी घ्यायचं नाही, गरम पाणी घ्यायचं. असं कोमट असं पाणी मिक्स करून घेऊया. आपण एक वाफ काढून घेऊया आता 5 ते 10 मिनिटं. एकीकडे मी थोडंसं पनीर वाचवलेलं, पनीरमध्ये थोडंसं स्मॅश करायचं आणि त्यात थोडंसं 2 ते 3 टेबलस्पून दूध घ्यायचं आणि चांगली पेस्ट करून घ्यायची. जेव्हा आपण काजूला ऑप्शनल असा पनीर आणि दुधाचं हे पेस्ट असेल, जेव्हा तुम्ही आता म्हणजे तुम्ही आधी पण टाकू शकता किंवा नंतरही सुद्धा टाकू शकता. जेव्हा आपण काजूची पेस्ट टाकली ना त्यावेळेस टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा आता टाकलं तरीसुद्धा चालेल. म्हणून ही पेस्ट काजूच्या पेस्टला ऑप्शन आहे. आता हॉटेलमध्ये काजूची पेस्ट, मगजबी असं टाकलं जातं आणि ही अशी पनीरची पेस्ट करून सुद्धा टाकली जाते. त्यासाठी मी रिचनेस आणण्यासाठी पनीरची पेस्ट करून टाकलेली आहे. आता आपलं मटर 80% कुक झालेलं आहे. त्यात आपण आता पनीर, काजूची पेस्ट किंवा आपली पनीरची जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती, कसुरी मेथी, गरम मसाला टाकून घेऊया. गरम मसाला असा जास्त नाही, थोडंसं मोठी आपल्या मोठ्या चिमटीमध्ये असं राहील इतकं गरम मसाला आपण स्प्रेड करून घेऊया. कसुरी मेथी जेव्हा टाकू आपण ती थोडीशी भाजलेली असेल तेव्हा ती चांगली पावडर होते, त्याची क्रश चांगली होते, तेव्हा ती तशी कसुरी मेथी आपण टाकूया. कोथिंबीर टाकूया चिरलेली. कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून झालेली आहे आपली. अशा पद्धतीने टाकायचे. थोडंसं गरम मसाला. इतकी चविष्ट लागते ना ही मटर पनीर. रेस्टॉरंटमध्ये आणि हॉटेलमध्ये खातो ना आपण धाब्यावरती, तशीच लागते. आता ही पनीर आणि दुधाचं जी पेस्ट बनवलेली ती टाकलेली आहे मी. आता चांगलं परतून घेऊया आणि 5 ते 10 मिनटं एक वाफ, 5 मिनटं जास्तीत जास्त 5 मिनटं अशी एक वाफ काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही किती छान दिसते. आपण मिक्स केलेलं आहे, परतून घेतलेले आहे. आता 5 मिनिट आपण वाफ काढून घेऊया. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बनवल्यानंतर कमेंट करायला विसरू नका ही कशी झालेली. चला तर आपण सर्व करून घेऊया. आणि माझी रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी थँक यू.